हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एक एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा तिच्या बाबा तिच्या गाडीपुढे येतात तेव्हा मीरा उतरते आणि बोलते की बाबा कुठे होतात तुम्ही, किती शोधलं मी तुम्हाला, भेटायला आली होती. तेव्हा माई बाबा बाबा करत पुढे येते आणि शिवनाथचा हात पकडते आणि बोलते की बाबा कुठे होतात तुम्ही. तेव्हा शिवनाथ एकटक मायाकडे बघतो आणि बोलतो की माझी राधा, तू आहेस माझी राधा. तेव्हा मीरा थोडी हताश होते आणि बोलते की देवी आईनेही कौल दिला आहे, सगळे पुरावे हेच सांगताय की माझी मोठी बहीण हीच आहे म्हणून. तेव्हा माया पुन्हा नाटक सुरू करते, बाबा अहो किती वाट बघितली मी, अनाथ आश्रमात होती मी, मला असं वाटलं तुम्ही येणार, तुम्ही काय अवस्था करून घेतली ही तुमची. माया रडायला लागते. शिवनाथ तिच्या डोक्यावर हात ठेवतो. तेव्हा मीरा तिच्या बाबांना सांगत असते की आपण किती शोधलं आपल्या ताईला आणि आता आपली ताई भेटली आहे म्हणून, पण मला समजतच नाही आहे. तेव्हा शिवनाथ बोलतो कधी कधी डोळे धोका खातात, जे दिसतं ते असत नाही, जे असतं ते दिसत नाही. तेव्हा माया बोलत असते बाबा भेटले म्हणजे आता आपण घरी जाऊ शकतोय. तेव्हा शिवनाथ बोलतो की थांबा, बोलायचं आहे काहीतरी. तेव्हा तो मीराकडे बोट करतो आणि बोलतो की तू थांब, आणि मायाकडे बोट करतो आणि बोलतो की तू जा. तेव्हा माया मनात बोलते की या म्हाताऱ्याला कळलं नाही ना की मी याची मुलगी नाही म्हणून. तेव्हा अथर्वही पुढे येतो आणि बोलतो बाबा तुम्ही काळजी घ्या, बाबांचा पाय पडतो. तेव्हा अथर्व मायाला बोलतो की चल माया. तेव्हा माया आणि अथर्व गाडीत जाऊन बसतात. तेव्हा शिवनाथ मीराला विचारतो की तू देवी आईने तुला कौल दिला, तू देवीकडे काय मागितलंस. तेव्हा मीरा सांगत असते की मी देवीकडे हेच मागितलं की ही माया खरंच माझी राधाताई आहे का म्हणून, आणि देवीने चुकीचा कौल दिला. तेव्हा शिवनाथ बोलतो की मला सांग, तू देवीकडे मागत असताना मनात काय बोलत होतीस. तेव्हा मीराला ते आठवतं. तेव्हा मीरा मनात बोलते की देवी आई ही राधाताई ही माया माझी बहीण नसू देत. तेव्हा मीरा बाबांना सांगत असते की पण देवीने चुकीचा कौल दिला ना. तेव्हा शिवनाथ बोलतो की नाही, देवी आई कधी चुकीचा कौल देत नाही, देव कधी चुकीचा नसतो. तू देवी आईकडे जे मागितलं आहेस, तू मनात जे बोललीस तोच कौल दिला आहे देवी आईने. तेव्हा मीरा बोलते म्हणजे बाबा. तेव्हा शिवनाथ बोलतो की दुधात मिसळलेलं पाणी वेगळं करायला शिक पोरी. तेव्हा शिवनाथ सांगत असतो की आपली प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात, तेव्हा सत्य सामोरं येतं. फक्त एक लक्षात ठेव, सत्य सामोरं आलं की धीर सोडू नकोस, खचून जाऊ नकोस. तेव्हा मीराला काही कळत नसतं. ती मायाकडे बघते. मायाही घाबरलेली असते की तिला असं वाटतं की माझं खोड तिच्या बाबांच्या लक्षात आली म्हणून. तेव्हा मीरा बोलते की बाबा तुम्ही काय बोलतायत, मला काही समजत नाही आहे. तेव्हा शिवनाथ बोलत असतो की जा सत्य शोध. तेव्हा मीरा बोलते की बाबा तुम्ही आत्ताच म्हणालात ना की हीच राधाताई आहे म्हणून, आणि देवीने कौल दिला, सगळे प्रूफ तिच्या बाजूने आहेत. तेव्हा शिवनाथ एक रुद्राक्ष हातात धरतो आणि बोलतो की घे हा रुद्राक्ष घे, हा तुला सत्य शोधण्यात मदत करेल आणि जा सत्य शोध. तेव्हा मीरा तो रुद्राक्ष हातात घेते. तेव्हा मीरा शिवनाथचे पाय नमस्कार करते आणि गाडीत जाऊन बसते. तेव्हा शिवनाथ बाजूला होतो. अथर्व आणि मीरा ते तिथून निघून जातात. ते गेल्यावर शिवनाथ बोलतो की जा बाळा जा, सुटका कर तिची, मुक्त कर तिला, थोरली बहीण आहे तुझी. आणि शिवनाथ रडायला लागतो. मीराला गाडीत पूर्ण शिवनाथचीच वाक्य आठवत असतात की देवाचा संकेत प्रत्येकालाच कळत नाही, देवाच्या संकेताचा काही लोक वेगळाच अर्थ घेतात, आणि फक्त सत्य समोर आलं की खचून जाऊ नकोस, हे सगळं शिवनाथचं बोलणं मीराला आठवत असतं. तेव्हा अथर्व मीराला बोलत असतो की मीरा मला बाबांबद्दल वाईट वाटते तुझ्या, ते आपल्यासोबत काय येत नाही. तेव्हा मीरा सांगत असते की नाही येणार ते, आई गेली आणि मग त्यानंतर राधाताई हरवली माझी, आणि त्या दुःखात त्यांनी स्मशानात कोंडून घेतलं, त्यामुळे ते नाही येणार. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा बाबा तुझ्याशी काहीतरी बोलत होते आम्हाला, आम्ही गेल्यानंतर काय बोलत होते. तेव्हा मीरा थोडी शांत होते आणि उडवाडूची उत्तर देऊन मोकळी होती की नाही काही नाही, ते त्यांची व्यथा सांगत होते, मी होती तेव्हा त्यांना करमत होतं ना, पण आता मी नाही म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा पण त्यांनी आपल्यासोबत यायला हवं होतं. तेव्हा अथर्व बोलतो की तू म्हणायला पाहिजे होतं त्यांना की चला म्हणून, त्यांना बरं वाटलं असतं. तेव्हा मीरा बोलते मी म्हणाले त्यांना, पण ते नाही येणार, त्यांना त्या जागेची सवय झाली. अथर्व आणि मीरा ते आपल्या घरी येतात. घरी आल्या आल्या मीरा देवी आईसमोर उभं राहते आणि बोलते की देवी आई मला माफ कर, तू दिलेला कौल मी समजू शकले नाही आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला. आता मला फक्त बाबांनी जे सांगितले ते करायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी गरज लागणार आहे. तेव्हा मायाला थोडा डाऊट
क्लिअर होत येत असतो की ही काय मागते म्हणून. मीरा देवी आईचा पाय पडत असताना अथर्व मायाजवळ जाऊन उभा राहतो आणि बोलतो की ज्या मीराचा देवीवर रुसवा होता, आज ती मीरा देवीसमोर हात जोडून उभी आहे. तिचा तुझ्यावर राग नाही आहे, तुझ्यावर रुसवा असता तर तिने बाबांची आणि तुझी भेट घालवून दिली नसती. तेव्हा अथर्व तिथून जातो. तेव्हा माया मनात बोलते की मीराला कौल मिळाला, पण तिने अजून विश्वास दाखवला नव्हता म्हणून ती तिच्या बाबांकडे घेऊन गेली. पण तिचा बाप काय बडबडला ते मला अजून कळत नाही. काय चालले मला काही समजत नाही. मंजिरी मॅडमकडे गेल्यावरच मला हे कळेल. मला लवकरात लवकर मंजिरी मॅडमकडे जावं लागेल. तेव्हा माया तिथून मंजिरीकडे जायला निघते. तेव्हा मीरा मायाकडे बघते. माया जात असते. मीरा मायाकडे पाठवून बघत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं. तेव्हा तिच्या बाबांचे बोल तिला आठवतात की तू देवी आईकडे मनातून काय मागितलं होतं. देवी आई कधी चुकीचा कौल देत नसते, माणसं चुकतात. इकडे माया मंजिरीला बोलत असते की हो मॅडम, ट्रस्ट मी, मीराने काहीतरी गडबड केली पण ती मला कळू दिलेली नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तुला एक साधा फोन करता येत नव्हता का. तेव्हा माया सांगते की अहो मॅडम, तेच सांगण्याचा प्रयत्न करते, नेटवर्क नव्हते, मी तुम्हाला फोन करायचा खूप ट्राय केला. तेव्हा मंजिरी बोलते की मॅडम बाबा याचा काय अर्थ होतो, असा का मेसेज पाठवला होता तू. तेव्हा माया बोलते की मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मॅडम, मीराला देवीने कौल दिला पण तरी तिचा विश्वास बसत नव्हता म्हणून ती तिच्या बाबांकडे घेऊन गेली खरं खोटं करायला. तेव्हा मंजिरी घाबरते आणि बोलते शिवनाथकडे. तेव्हा माया बोलते की तुम्ही ओळखतात. तेव्हा मंजिरी बोलते की नाही. तेव्हा मंजिरी बोलते की काय बोलणं झालं. तेव्हा माया झालेला सगळा प्रकार सांगत असते. शिवनाथ बोलतो की डोळे कधी कधी खोटं बोलतात, दगा देतात, जे दिसतं ते असत नाही, जे असतं ते दिसत नाही. तेव्हा मंजिरी बोलते शिवनाथ असं बोलला. तेव्हा माया बोलते हो. तेव्हा मंजिरी बोलते शक्य नाही आहे ते, शिवनाथ सगळ्यात मोठी अडचणी. तेव्हा माया बोलते अडचणी म्हणजे काय होईल मॅडम, हे सगळं आपलं खोटं उघड पडलं तर अथर्वला कळलं तर अथर्व खूप. तेव्हा मंजिरी ओरडते माया. तेव्हा मंजिरी बोलते काही होणार नाही आहे, तू जा. तेव्हा माया काहीतरी बोलणार. तेव्हा मंजिरी बोलते मी सांगितलं ना, जा, मी बघते सगळं, जाताना दरवाजा लावून घे. माया गेल्यावर मंजिरी बोलते की हा शिवनाथ हा सगळ्यात मोठा माझ्या वाटेतला अडथळा आहे. त्या अंबिक्याला कैद केलं मी, पण तुझा बंदोबस्त करायचा राहिला. काय करू मी आता, काय करू. तेव्हा तिला मार्जिरी आठवते. इकडे मीरा अंबिकाच्या फोटोजवळ येते. तेव्हा मीरा अंबिकाच्या फोटोजवळ जाऊन सांगत असते की अंबिकाताई, माझा संशय खरा होता. माया माझी बहीण नाही आहे आणि देवीचा कौल मला बाबांनी समजावून सांगितला. पण मग अंबिकाताई, तू हवी होतीस ग माझी मदत करायला. अंबिकाताई, बाबा मला म्हणाले की तुझी बहीण नक्कीच सापडेल, पण ते कुठे ते नाही सांगितलं मला माझी बहीण लवकरात लवकर शोधायची आणि बाबांनी मला राधाताईला शोधायला एक दिव्य वस्तू दिली आहे. तेव्हा मीरा अंबिका पुढे हात पुढे करते आणि तो रुद्राक्ष तिच्या समोर येतो. रुद्राक्ष बघून तो रुद्राक्ष चमकत असतो. मीरा त्या रुद्राक्षाकडे बघत असते. इकडे अंबिकाला काहीतरी कळतं आणि ती आवाज देते मीरा मीरा, आणि इथेच एपिसोड संपतो.